नमस्कार. आज आपल्या सोबत आहे माजी सरपंच तामसवाडीचे संदीप भाऊ गजबी. नमस्कार. माझं नाव संदीप विनायक गजबी. मी तामसवाडीचा माजी सरपंच. तसेच इथे बोलताना मी आपल्या सर्व युवा मित्रमंडळी तसेच माझे गावकरी जनता यांना या इंटरव्ह्यूद्वारे मनपूर्वक आभारी आहो आणि आभार व्यक्त करून मी जे मी इथे बोलीन, योग्य बोलीन, सत्य बोलीन आणि निष्ठाने बोलीन. भाऊ मला हे सांगा, मला असं समजलं भाऊ की सरपंच बनायच्या अगोदर आपण गावासाठी खूप लोकांचे राशन कार्ड आणि इतर तहसील लेवलचे कामं केले होते. हे कसं झालं आहे, माणसाने गावातून अनुभव होते. आपल्या गावात गरीब लोक आहेत जे तहसीलपर्यंत किंवा पंचायत समितीपर्यंत जाऊ शकत नाही. त्या टायमाला आपल्यामध्ये एक तळमळ होती, युवा नेतृत्व होतं आपल्यामध्ये, तर ते लोक आपल्यापर्यंत येत होते. आपलं शिक्षण पाहून, सगळ्या गोष्टी पाहून आपण लोकांचे काम करतो. आणि खरंच त्या प्रकारे एक विचार जर केला आपण तर आपली जनता जी भाविक आहे, जे रोज मजुरी करते, ती तिथं जाऊ शकत नाही रोज पाडून. त्या काळात मी असं ठरवलं होतं की मी जे रोजंदारी करतो त्याच्यातून एक रोज हा लोकांसाठी खर्च करायचा. म्हणजे त्याची झेरॉक्स जे काही आहे आपण त्याचं आयतं काम करून द्यायचं. तर त्या प्रकारे ते काम करता करता असे गावातील लोक माझ्याशी जुळत गेले. जुळता मी ते कमसे कम 7 वर्ष काम केलं लोकांचं. तर भाऊ आपल्या वेळेस अंडरग्राऊंड नाली रोडचे कामं झाले का? झाले असेल तर सांगू शकता तुम्ही. माझ्या काळात नालीच्या आणि रोडाची कामं भरपूर झाली. वार्ड नंबर 2 मध्ये जर विचार केला तर शंकर उके ते नरेश बनकरच्या घरापर्यंत. इकडे विचार केला सुधाकर शेंडे यांच्या घरापासून कवडूजी काकडे यांच्या घरापर्यंत. तसंच जर विचार केला तर हनुमंतरावजी लकडकर ते मोरशेवजी टेकोडे यांच्या घरापर्यंत. अजून एक नालीचं काम असं झालं आहे, रवी लकडकर ते आपण आली होती इथं हनुमंतरावजी लकडकर यांच्या घरापर्यंत. तसेच आंबेडकर चौक ते आपली जिल्हा परिषद शाळा ते पाठ आणि भीमराव चव्हाणच्या घरापर्यंत. तिथून नालीची अजून सुरुवात झाली आपली मधुकरजी शेंडे यांच्या घरापासून जागोजी उके वाघुके यांच्या घरापर्यंत. इंदिरानगरचा जर विचार केला तर पांडुजी हावरे यांच्या घरापासून तर कंगार पटवाडी यांच्या घरापर्यंत. तिकडे मधुकरजी भोयर यांच्या घरासमोरून आहे तिकडे मला वाटते पाटील यांच्या घरापासून तर पैठोके यांच्या घरापर्यंत आहे. अशा नालीचे निर्माण आम्ही काम केले आहे. रोडाचा जर विचार केला तर तसे पाहता आपण जे दवाखान्याने आपला नवीनवाला आरोग्य उपकेंद्र इथून तर आम्ही आणला होता जिल्हा परिषद शाळेपर्यंत. त्याच्या अजून एक नाली राहिली आहे मधुकरजी पाटील यांच्या घरापासून तर शंकर मारबते यांच्या घरापर्यंत ते नाली राहिली होती एक. अजून रोडाचं काम जर आम्ही केलंय युवनाते मारुती युवनाते यांच्या घरापासून तर सोनटक्के यांच्या घरापर्यंत. लक्ष्मण सोनटक्के यांच्या घरापर्यंत. तिथून विजय गोमकाडे यांच्या घरापासून तर वासुदेवजी निकम यांच्या घरापर्यंत. हे दुसरा प्रश्न आहे का आपल्या वेळेस पाण्याचा जो हे आहे ते जास्त वेळ सडत होतं? पाण्याची टंचाई माझ्याकडे तसं होतं की जे नवीन जे कामं झाले होते, जे जसं रोडाचे काम झालं, काही झालं, त्या कसं आहे पुराण्या पाईपलाईन 25 ते 30 वर्षापासून होत्या, त्या झाल्या होत्या खराब. त्या खराब झाल्या कारणानं कोणता जो आपला वार्ड राहतो 3 वार्ड आपल्याकडे, तर 3 वार्डांमध्ये कोणत्या वार्डात पाणी कमी मिळायचं, कोणत्या वार्डात जास्त चालू राहायचं. म्हणजे अशी टंचाई म्हणजे त्या पाईपलाईन जी होती 30 वर्षापासून ते कुठंतरी म्हणजे डॅमेज झाली होती, कुठे चोकअप झाली होती, डॅमेज झाली होती. आपल्या गावाला असा एक पर्याय होता की नवीन पूर्ण गावभर पाईपलाईन टाकायचा पर्याय होता. तर त्या काळात माझ्या काळात मुख्यमंत्री पेय योजना चालू झाली होती, तर ते होती आपली 52 लाखाची काहीतरी. तर त्या कामामध्ये आणि माझे जे सहकार्य होते, जे ग्रामपंचायत बॉडी होती, ते अभ्यासू आणि विचार होते. आमच्या काळात जे उपसरपंच होते ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं त्या काळात. आणि उपसरपंच असूनच ते माझे मार्गदर्शक होते त्या काळात 5 वर्ष. एक मित्र म्हणून
किंवा जे आम्ही काम करायचो दोघं मिळून करायचो, म्हणजे विचार करू, असं नाही का तू उपसरपंच आहे, आमची ग्रामपंचायत बॉडी आहे, आम्ही जे बी काम हाती घ्यायचं ते काम पूर्ण ग्रामपंचायत बॉडीला विचारून सदस्य, उपसरपंच, सरपंच एक मित्रत्वाचं नातं निर्माण करून त्याच्यात कोणतेही काम करायचं असलं तर मग आम्ही ह्या पाण्याविषयी आम्ही आमची ग्रामपंचायत बॉडी आहे, जे आमचे उपसरपंच विलासरावजी काकडे, जे आमचे बाकी जे सदस्यगण होते, आम्ही यांच्यावर विचार केला का आपल्याला बाबा या मुख्यमंत्री योजनेतून गावाचं जे पाणी पुरवठ्याची टंचाई आहे हे नाहीशी करता आली पाहिजे बा. त्या कारणाने आम्ही त्याचा अभ्यास केला. अभ्यास करून सगळ्यात पहिले पाणी टंचाईचं काम आम्ही इंदिरानगरला चालू केलं. पूर्ण इकडे इंदिरानगरले पूर्ण नवीन पाईपलाईन आहे, प्रत्येकाच्या घरी नळ आहे आणि अशी कोणतीच वार्ड किंवा कोणतीच गल्ली आपल्या गावात शिल्लक राहिली नाही की जिथे नवीन पाईपलाईन पोहोचली नाही. तर त्या कारणानं आपल्या गावातील पाणी टंचाई की नाही, मी तर म्हणतो पाणी टंचाई हा प्रश्न कसा आहे आता कालांतराने चालूच राहतो, पण माझ्या विचारात तरी 80% पाणी टंचाई ही कमी झाली आहे. त्या पाणी टंचाईसाठी आम्ही पहिले विचार करून एक नवीन टाकीचं निर्माण केली गावात. आपलं गाव मोठं आहे, आपलं गाव मोठं असल्या कारणाने 50,000 लिटरची टाकी आपल्या गावात आहे. त्या 50,000 लिटरची टाकी आपल्या गावात कमी पडते. जर एक टाकी जर आपण गावात सोडायला गेलो तर कमसे कम एका तासात एक वाढ लागतो. त्यासाठी आम्ही विचार केला ग्रामपंचायत बॉडीनं तर एक टाकीचं निर्माण करा. आम्ही एक ग्रामपंचायत जवळ एक टाकीचं निर्माण केलं. तसेच गावाजवळ आपल्या लगत एक विहीर आहे पुराणी, आम्ही नवीन विहीर नदीच्या काठी एक नवीन याचं विहिरीचं निर्माण केलं आणि तिथे नवीन जे आपलं विद्युत म्हणते नवीन पोल टाकून नवीन लाईन, नवीन सप्लाय, नवीन मोटार, एक नवीन विहिरीचं निर्माण केलं. ती अशी विहीर आहे तर 24 तास बी पाणी आपण ते मोटार चालू ठेवली तरी कमी होणार नाही. तर माझ्या विचाराने असं मत आहे की सध्या पाणी टंचाई म्हटलं तर असं खूप आपल्या गावात नाहीये. मी तर म्हणतो की 80% कमी झालाय. तुमच्या आधीचे गाव ना आताचे गाव त्याच्यात का फरक तुम्हाला जाणवतो आता? प्रश्न आधीचे गाव आताचे गाव, आपण विकासाविषयी बोलायचं आहे या विषयावर की कोणत्या विषयावर बोलायचं आहे? विकासाच्या विषयावर. हा, विकासाच्या विषयावर बोलायचं असलं कसं आहे, विकास हा निरंतर असतो. विकास हा थांबणारा विकास नाहीये. जसं कोणी म्हणत असं की मी केला आता थांबून गेला विकास, थांबणारा विकास नाहीये. जसं बाळ जन्माला आलं तर सुरुवात कशी होते? सुरुवात रांगता, चालता, बसता, उठता, घुमता, फिरता, धावता. कमसे कम जर विचार केला तर बाळाले मोठं होतपर्यंत कमसे कम 7 ते 8 टप्पे लागते. बरोबर आहे. तर विकास हा एका ह्याच्यात होणारा विकास नाहीये आणि विकास हा थांबणारा विकास नाहीये. काळांतरानं जसं जसं काळ बदलत जातो, नवीन काळ येत जातो, तसा तसा विकास हा नवीन होत राहतो. जसं आपल्या ग्रामपंचायत जे 30 वर्षापासून 35 वर्षापासून चालू आहे, जे झालेले सरपंच आहे, मान्यवर सरपंच साहेब जे झाले आहे, त्यांनी आपापल्या काळात जे काळानुसार विकासाची गरज होती ते केलं आहे. कसं केलंय? पहिले आपल्या इकडे आपण चौफेर घुमत होतो तर मातीच्या गल्ल्या होत्या आपल्या इकडे, मातीचे रोड होते. काळांतराने गव्हर्नमेंटने काय केलं की मातीच्या रोडावर गोट्याचा रोड दिला. आलेल्या सरपंचांनी त्यांच्या काळात जो विकास होत होता तो गोट्याचा रोड पुरा गावभर आहे आपल्याला. आजही तुम्ही कोणतीही गल्लीतून जर कोणतं काम करतो म्हटलं तर तिथून गोटा निघतो आणि तो गोटा सगळ्यात मजबूत. म्हणजे असं म्हणता येईल की विकास हा आपल्याच काळात नाहीये. जे सरपंच झाले आहे, ज्यांचे मान्यवर आपले सरपंच साहेब माजी झाले आहे, ते त्यांच्याच विकासावर पाऊलवर पाऊल पाऊलवर पाऊल पाऊलवर पाऊल ठेवून येणारा सरपंच त्यांच्या आदर्शाखाली हे 5 वर्ष काढतो. म्हणजे विकास हा निरंतर आहे. जसं मी 5 वर्ष होतो, माझ्या आधीच 30 वर्षापासून जे सरपंच आले ते कुठंतरी गावाचा विकास करण्यासाठीच होते ना. बरोबर आहे. म्हणजे विकास हा निरंतर आहे. विकास हा मी केला नाहीये. विकास हा निरंतर आहे. विकास कोणीच थांबवू शकत नाही. म्हणजे येणारा सरपंच येईल किंवा अजून सरपंच येईल, कसं आहे, ही 5 वर्षाची आपली जे आपण जे 5 वर्ष असते, 5 दिवसाची आपली चेअर असते, ते एक मान असतो, एक सन्मान असतो की आपण गावासाठी काय करू शकतो. तर त्याच्यासाठी हा विकास आहे की नाही, विकास हा निरंतर आहे. आपल्याला काळाची जरूरत आहे विकास. जसं आता डांबर रोड होते, आता सिमेंट रोड झाले. म्हणजे असं नाही का जे डांबर रोड होते ते कोणीतरी केले असेल ना, म्हणजे तो एक विकासच होता का नाही. मग त्याच्यावर सिमेंट रोड झाले म्हणजे हा एक विकासच झाला. म्हणजे असं म्हणता येईल का जे मागं होते त्याने काहीच नाही केलं. पण तिथपर्यंत आपण जेव्हा येऊन राहिलो तिथपर्यंत म्हणजे पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग, 5वा वर्ग, 6वा वर्ग हे टप्पे असते. तर तसेच 30 वर्षापासून किंवा आपली 35 वर्षांची ग्रामपंचायत चालू आहे, तर कुठेतरी हे टप्पे मांडण्यात आले ना. टप्पे मांडण्यात आले. आज आपण अशा टप्प्यावर मी उभा होतो ना, मी सरपंच होतो की गावाचा विकास भरपूर झाला होता.
तर बस कसं होतं की परिवर्तन मी सांगितलं ना की परिवर्तनानुसार विकास असतो. हो म्हणजे परिवर्तन होऊन राहिलं म्हणजे विकास होऊन राहिला. हो तर मग त्यांनी जे केला तो विकासच होता ना. जसं आपल्या गावात आता जशी सुरुवात झाली आहे तर जी. जे सुरुवात झाली आहे पहिले आपल्याकडे नळ होते का? नाही प्रत्येकाच्या घरी नळ नव्हते. नाही होते. कसे होतं की लोकांना पाणी मिळलं म्हणजे वार्डा वाईज एक सार्वजनिक नळ होता. म्हणजे हे जसे 40 घर आहे ह्या सार्वजनिक नळातून पाणी भरा. किंवा हापशा होत्या. हापशा होत्या ना, हापशा होत्या पण हापशा कमी हो. होत्या. लोक जास्तीत जास्त विहिरीतून पाणी भरत होते. हो. सार्वजनिक विहिरी होत्या पहिले गावात आपल्या. हो मग त्या विहिरी बांधण्यासाठी जो सरपंच आला तर जी. त्याने ते दिमागात ठेवून का आपल्या लोकांना पाणी भेटलं पाहिजे तेव्हा विहीर केली ना. हो म्हणजे विहीर केली म्हणजे विकास केला. हो बरोबर आहे. म्हणजे विहीर केला त्यानं ओपन नाल्या केल्या म्हणजे पाण्याचा लिलाव लावण्यासाठी ओपन नाल्या केल्या म्हणजे कुठेतरी विकास झाला. जी. झाला ना विकास म्हणजे झाला. तात्पुरता त्या लोकांनी जे सुरुवात झाली आहे तो विकासच दिसला. कसं आहे त्या काळातला विकास जी. त्या सरपंचाला येत होता. हो. म्हणजे कुठेतरी कसं आहे गव्हर्नमेंट जसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन येऊन राहिलं त्यानुसार गावाचा विकास कसा करायचा मी सांगितलं समजून. हो. पहिले गोट्याचा रोड मग सिमेंटचा रोड मग ओपन नाले कसं राहते तर ज्या काळापुरती जी योजना असते जी. तो सरपंच ती योजना आपल्या गावात तात्पुरती राबवतोच. हो मग ती विकासच झाला ना. म्हणजे 30 वर्षापासून आपलं गाव कसं होतं आज कोणत्या पोझिशनवर आहे आजच्या पोझिशन तर ते 30 वर्षापासून आजचं गाव जे आपली पोझिशनवर आहे तर त्या कुठेतरी सरपंचानं कार्य केलं जे मेहनत केली आहे जे मान्यवरांनी मेहनत केली आहे माझी सरपंचांनी ते येता 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 दिसून राहिले. जी. म्हणजे एका तरी कोणतं गाव तर मोठं होत नाही ना. जी. होणार आहे का? नाही. झालेलं मूल हे एका तरी मोठं होत नाही. हो धीरे 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 तर तो विकास तिथून सुरुवात झालेल्या मान्यवर सरपंचापासून तर आता होणाऱ्या सरपंचाचे आता काय कसं आहे आता जे सरपंच आहे जी. ते विकास करून राहिले. हो बरोबर आहे. ते गाव डेव्हलपमेंट करून राहिले. हो. बरोबर. जे समोर येणारा कोणताही सरपंच असो कोणी असो चाहे मी असो किंवा कोणी असो त्याच्या परीने जेवढं काम झालं विकास गावासाठी ते प्रत्येक सरपंचानं केलं आहे. आता तेच चालू आहे. जेवढं कोणत्याही सरपंचाच्या पदावर असतो त्याच्या परीनं जेवढा गावाच्या विकासासाठी किंवा गावात आपलं डेव्हलपमेंट कसं झालं पाहिजे तोच त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि असं आहे का आपलं गाव जे म्हणते तालुक्यात 1 नंबरवर गाव आहे हो सगळे पण त्याच्यासाठी किंवा मी माझी असताना किंवा मी 5 वर्षात काय केलं हे माझ्या बदलत नाही आहे. जी. जे सुरुवातपासून जे झालेले सरपंच जे सहकार्य करून राहिले आहे आणि जे आतापर्यंत होत आहे सगळं त्यांची बदलतच आपलं गाव टॉपवर आहे. जी. म्हणजे सगळे सरपंच सहकार्यासाठी तात्पर्य होते. शेवटचा प्रश्न घेतो दादा मी तुम्ही सरपंच पदीवर असताना एक असा अनुभव सांगा जे म्हणजे ऐतिहासिक घडलाय. माझ्या काळामध्ये सगळ्यात ऐतिहासिक जर असं क्षण जी. मी तर म्हणतो तो क्षण आता किंवा येणारा सरपंच जी. किंवा येणारा काळ जी. तसा होऊच नाही. आणि तो जो अनुभव आहे तो कोणत्या सरपंचाला येऊ नये कारण की तो काळच तसा होता. कसा आहे जो अनुभव होता तो मी असा एक व्यक्तिमत्वाचा माणूस आहे तो जो अनुभव होता कोरोना काळातला जो 2019 ते 2 वर्ष राहिलेला काळ आहे. जी. मी तर म्हणतो तो काळ जो आहे वापस कधी येऊ नये जी. आणि कोणत्या सरपंचाच्या काळात तो अनुभवता येऊ नये असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण की तो जो कोरोनाचा काळ होता तो 2.5 वर्ष कसं आहे जे व्यक्तिमत्व जीवन आहे आपलं जी. जे मानवाचं जीवन आहे जी. ते विचलित झालं होतं पूर्ण. हो म्हणजे जाणं नाही येणं नाही काही नाही. कसा आहे तो अनुभव जो आहे जी. तो मी तर म्हणतो की तो 2.5 वर्ष माझेवाले असे गेले की काहीच कोणतंच काम त्या काळात होत नव्हतं. म्हणजे कसं होतं तो काळ जर पाहिला का नाही किंवा आठवण जरी गेली ते एक जे आपलं शरीर असतं की नाही जसं झणझणाटपणा म्हणजे काट्या आल्यासारखं तसं वाटतं. म्हणजे एक अनुभव जर घेतला तर पण मी एक तसं जर विचार केला तर तो माझ्या काळात जर आला तुम्ही हँडल करताना मला किती त्याची जे जाणीव झाली जे माझे सहकार्य होते म्हणजे माझी जी ग्रामपंचायत बॉडी होती जी. किंवा माझे जे सहकार्य माझ्याशी जे जुळून होते पूर्ण किंवा त्या कार्यात जे कोरोना काळातून निपटण्यासाठी किंवा सुटका करण्यासाठी जे आरोग्य विभाग किंवा आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे अधिकारी होते ते खूप सक्रिय होते. आणि सक्रिय होते त्या कारणाने आता कोरोना काळ एक अनुभव असा आहे का आपल्या काळात जे मी सुरुवातीला सांगतो की एकही पेशंट आढळला नव्हता. सुरुवात मला वाटतं 2 महिन्याचा काळ असेल तो. तेव्हा माझी मीटिंग होती पंचायत समितीला. सचिव आणि मी तिथंच मीटिंगला होतो. मला फोन आला गावातून की आपल्या गावात कोरोना रुग्ण आढळला पेशंट सापडला. मी सचिवाशी बोललो सचिवाशी बिडोशी बोललो. मग आम्ही ते साहित्य घेऊन आलो पूर्ण
सॅनिटायझर सगळं हे करायसाठी. मग आम्ही गावात आलो. गावात आल्याच्या बाद बंदोबस्त, गाव पॅक, जिथं रुग्ण आढळला ते घर पॅक करावं लागत होतं. तिथे इंटिमेशन होती की तुम्ही सध्या तुमची टेस्ट झाल्याशिवाय किंवा कोरोनामुक्त झाल्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर निघायचं नाही, क्वारंटाईन. तर ते सहकार्य करता करता मग आपल्यामध्ये एक पेशंट, मग 2 पेशंट, मग 3 पेशंट, मग एक जसं चालू झालं. एक कसं होतं, असताना आपली फॅमिली होती, आपली फॅमिली असताना एक भीती होती मनात. पण पदावर असताना आपली फॅमिलीपेक्षा आपलं गाव मोठं, बरोबर, आपलं गाव महत्वाचं. त्या काळामध्ये सगळ्यात जास्त 2.5 वर्ष जे आपला कोरोना होता, 1 ते 1.5-2 वर्ष, त्या काळात जर अनुभव असेल तर माझ्याविषयी जर विचारायचं असेल तर कोणी माझ्याविषयी माहिती दिली की मी त्या कोरोना काळात सतर्क म्हणून त्या काळामध्ये पूर्ण सहकार्य केलं. सहकार्य म्हणजे लसीकरण, ज्या गव्हर्नमेंट त्या कोरोना काळात जे उपाययोजना जे काढत होती, लसीकरण, लस झाल्या की नाही झाल्या, आपल्या गावात किती कॅम्प झाले, आपल्या गावातली लोकसंख्या लसीकरण किती झाल्या, वर सिंगल झाली की डबल झाली की थर्ड झाली, ज्या लसीकरणा होत्या त्या गावात पूर्णपणे पोहोचल्या का नाही पोहोचल्या, किती लोक झाले, हे सगळं सहकार्य त्या 2.5 वर्षात मी चांगलं अनुभवलं. पण एकच होतं की त्या 2 वर्षात विकास कामे पुढे ठेवतो. बस सिर्फ कोरोना हेच नाव चालत होतं. त्या काळामध्ये एक माझा अनुभव होता की लोक मार्केटला जात होते पार्श्वनी, तर गावोगावी बाजार चालू झाले होते. तर मग एक आम्हाला तो एक अनुभव आला का लोक पार्श्वनीपर्यंत जर बाजाराला गेले तर तिथं गर्दी होती. मग आपण असं केलं तर आपल्या गावातच एक बाजाराची सुरुवात केली. तर त्या काळात मी काय केलं, जे लोक ते कास्तकारी हिरवा माल म्हणजे इरिबाची जे मारवा एक शब्द असतो जे भाजीपाला उत्पन्न करतात, तर मी काय केलं, ते जे लोक आपल्या गावात जे माल त्यांचा निघून राहिला आहे ते बाहेर नेऊ शकत नव्हते, म्हणजे बाहेर नेऊ शकत नव्हते, म्हणजे नष्ट होण्याची म्हणजे किंवा खराब होण्याची शक्यता जास्त होती. तर मी ना तो एक पर्याय शोधून काढला आणि तोच एक बाजार म्हणून आपल्या गावात सुरुवात केली. तो बाजार सुरुवात यासाठी केली की त्याचे 4 फायदे झाले आपल्याला. 4 फायद्यांचे एक फायदा, लोकांचा माल नष्ट नव्हता होत, आणि जो माल त्यांनी तिथं लावला होता त्याची एक मार्केटिंग होत होती गावात. 2 झाले, लोक 12 किलोमीटरवरून बाजार आणणं बंद झालं, बरोबर, आणि लोकांना ताठा माल जो म्हणते आपण ताजा माल, तो माल मिळत होता. 4 फायदे आपल्या गावात झाले आणि फ्रेश माल मिळत होता. आणि एक सहकार्य असं झालं की तो आज बी बाजार आहे, म्हणजे आज तो बाजार असल्या कारणाने गावाचा एवढा फायदा झालाय की आज जे बाई कामाला जात होती 200 रुपये रोज पाडून जात होती, 50 रुपये खर्च येतात, म्हणजे असे 250 रुपये तिचा त्या दिवशी लॉस होता, बरोबर आहे. आज तो बाजार चालू केल्या कारणानं बोनस म्हणजे 200 रुपयाची कमाई करून बाई संध्याकाळी 5 वाजता येऊन बाजार घेऊन आली. तर कोरोनाच्या काळामध्ये आपण का केलंय? कोरोनाच्या काळात लोकांसाठी ना, जनतेसाठी आपल्या तालुक्याच्या, ठीक आहे, स्वतः तो असा काळ होता की त्या टायमाला ग्रामपंचायतला जे आवक राहते ते पूर्णपणे बंद होती. कारण की कोरोना काळात कसं आहे, कोरोना काळात जे आहे लोकांचे जे इन्कम स्रोत होतं, म्हणजे जे पैसे स्रोत होतं ते कमी होतं. तर कमी असल्या कारणाने कसं आहे, आपण टॅक्सेस 2 वर्ष बंद होते, म्हणजे ग्रामपंचायतीची कुठंतरी आवक कमी होती. तरी आम्ही लोकांपर्यंत सॅनिटायझर, मास्क, डेटॉल साबणी जे त्यांना नियमानुसार त्याची जरूरत आहे, किंवा कोणाकडून जे लोक तांदूळ गहू जे पुरवतात त्यांच्या भेटी घेऊन ते गावापर्यंत आणून लोकांच्या घरी जे गरीब लोक असते, गरीब वर्ग असते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या घरापर्यंत मास्क पोहोचवणं, जे साहित्य आहे डेटॉल साबणी, जे मास्क, हे त्यांच्या घरापर्यंत स्वतः आम्ही नेऊन देत होतो त्यांच्या घरापर्यंत. आणि गाव पूर्ण सॅनिटायझर करणं, पूर्ण गावावर सॅनिटायझरचे जे फवारे असतात किंवा धूळ असते, धुवारणी असते, ते पूर्णपणे आम्ही ज्या काळात कोरोना होता त्याकडे सहकार्याने ते पूर्ण काम करून घेतले आणि केले. आम्ही जोमाने केले ते काम, कुठेही मागे न पडता, कोणतीच भीती मनात न ठेवता हे आम्ही सहकार्यानं पूर्ण आमची ग्रामपंचायत बॉडी. आणि तसं म्हणायला जर झालं की नाही तर आपण आपल्या गावाच्या विषयी सरपंच, उपसरपंच आपण बॉडीचं नाव घेतो, पण एक जो बिचातला दुवा असतो, आपण कधी जो मेन असतो त्याला कुठेतरी विसरतो. त्या काळात जर मेन जर दुवा जर विचार केला तर सचिव सर, आपल्याला असं वाटतं की ते सचिव गव्हर्नमेंट अधिकारी आहे, पण ते पण आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंच, ग्रामपंचायत बॉडीला खांद्याला खांदा मिळून सहकार्य करतो. पण मी आतापर्यंत पाहिलेला काळ आहे की सचिवचं नावच निघत नाही.
पण हो. जो असतो, जो गावाचा विकास असो किंवा कोणतेही कार्य असो, हे सचिव शिवाय अधुरा आहे. जी. म्हणून सचिव हा मध्यस्थी दुवा आहे. हम्म. त्यांचं कसं आहे, सहकार्य लाभल्याशिवाय गावाचा विकास किंवा कोणतेच कार्य होऊ शकत नाही. हो, ते. तर धन्यवाद भाऊ, आमच्या छोट्याशा पेजवर म्हणजे बोलू शकता त्याचं यासाठी. तर 2 शब्द बोलू शकता तुम्ही. माझं असं मत आहे की जो कोरोना काळ होता तो कधी येऊ नये, जी. कधीच येऊ नये. कसं राहते, राजकारण करताना लोक जुळवताना एक राजकारणाचा हे भाग नाही आहे की आपण कोणत्याही जनतेला राजकारणासाठी यूज करू. माझं असं मत आहे की आपण जे गावात असतो एक आपलं प्रेम संबंध असतो. जी. पद हे सरपंच किंवा राजकारण हे काही तात्पुरतं मर्यादित आहे, पण तसा काळ तर मी म्हणतो की येऊच नाही. कारण धन्यवाद भाऊ, आमच्या चॅनलच्या छोट्या व्हिडिओला सगळं वाक्य दिल्याबद्दल. आम्हाला मार्गदर्शन लागले तर आम्ही डबल नक्कीच येईन तुमच्याकडे.